टेस्ट लागते कॉफी. आवडेल तर प्लीज डू लाईक सबस्क्राईब. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी ट्राय करणार आहे व्हायरल हायड्रा फेशियल ॲट होम. फर्स्ट स्टेप, आपण आपले हेअर जे आहेत ना ते मागे घेऊ आता, सो फेस वरती येणार नाही. सो आता आपण असं रेडी झालो आहे, म्हणजे मी रेडी झाली आहे. त्यामध्ये फर्स्ट स्टेप होती आयसिंग. आपण आपल्या फेसला आयसिंग करून घेऊ आता. ह्या क्यूबने मी आयसिंग करत आहे. थंड गाईस, खूप थंड आहे यार. आयसिंग केलं ना, पफिनेस पण कमी होतो फेसचा. तो माझ्या स्किनला कधी कधी जर डेली केलं ना तर सूट करत नाही, ड्राय पडते स्किन माझी. लिप्सला पण थोडस करूयात आपण. हम्म, एवढं थंड लागतंय ना बस. खूप थंड लागतंय. आयसिंगने आपले जे पोर्स आहेत ना ते ओपन होतात. किती मस्त फील होतं जर आयसिंग केल्यानंतर. ड्राय करून घेऊ आता. सेकंड स्टेप इज क्लेन्झिंग. हे रॉ मिल्क घेतला आहे मी, ज्याने की आपण क्लीन्स करत आपल्या फेसला. ब्रश यूज करते. हँडने पण लावू शकते मी. ब्रशने खाली पडते असे हँडनेच लावते. मोस्टली आहे ना, तुम्ही काऊ मिल्क घेऊ शकता आय गेस, बिकॉज काऊ मिल्क इज बेटर, असं मी ऐकलं आहे. मी याला हँडने पूर्ण असं क्लीन करून घेते. तुम्हाला माझे लिप्स चाप दिसतात का, इथे रेड रेड झालाय, प्लीज इग्नोर करा. बिकॉज मी आहे ना न्यू लिप बाम ट्राय केला होता आणि तो मला बिलकुल सूट नाही झाला. तो माझ्या इथे पण लिप्सच्या वरती पण आहे ना असं रेड झालंय आणि लिप्स पण खूप ड्राय झालाय, तो खूप जास्त ड्राय झालाय. तर प्लीज मला सांगा तुमच्याकडे ह्याच्यासाठी काही सोल्युशन असेल तर. बिकॉज जर दुसरं काही लावलं ना परत जास्त ड्राय होतं, त्यामुळे मी आता काहीच लावत नाहीये, फक्त व्हॅसलीन यूज करते. मी माझ्या फेसला आता क्लेन्स करून घेतला आहे. सो Wow. थर्ड स्टेप इज स्क्रबिंग. स्क्रबिंगसाठी आपल्याला हवे टोमॅटो, स्लाइस टोमॅटो हवाय त्यासाठी, अँड शुगर हवी आहे, अँड कॉफी हवी आहे. सो मी त्याचं प्रेप करते आणि लगेच येते. सो थर्ड स्टेप इज स्क्रबिंग. कॉफी आणि शुगर ॲज अ एक्सफोलिएटर काम करतं नॅचरली. आपण बऱ्याच टाइम स्क्रबिंग करायला पाहिजे, ऍटलीस्ट 2 टाइम्स अ वीक. पण माझ्याकडनं काहीच होत नाही बुलीमुळे, माहितीये का. मी काही स्किन केअर करत नाही जास्त. टेस्ट लागते कॉफीची. डोंट वरी, माझ्यासोबत नाही होणार आहे तर कुणासोबत होणार आहे. मला एवढी प्रॅक्टिस नाहीये युट्यूबची. मी 3-4 व्हिडिओमध्ये हेच बोलत आहे, पण मला ट्राय करावं लागणार आहे काहीतरी न्यू शिकायचं, न्यू करायचं. बिकॉज मला आवडतं पण एवढी प्रॅक्टिस नसल्यामुळे थोडंसं कन्फ्युज होते युट्यूबच्या. स्क्रबिंग तर फेसची झाली आहे. आता वॉश करून घेऊयात हे. लगेच फ्रेश फील होते. तुम्हाला असं वाटत नाही का हाफ फेस मध्येच मी एवढी ग्लो करते म्हणून. स्क्रबिंग झाल्यानंतर मी यूज करणार आहे डिटॉल फेस मास्क. यामध्ये मी मिक्स केलं आहे मुलतानी मिट्टी, बेसन, थोडंसं घेतलं आहे दूध. मुलतानी मिट्टी लावून एवढं थंड फील होतं फेसवरती, खूप छान फील होतं.
मला ना माझा हा ब्रश सापडत नव्हता. ओके. सो मी माझ्या हसबंडला कॉल केला आणि विचारलं, की "तू माझा ब्रश बघितलास का?" तो ही वॉज लाइक, "कशासाठी हवाय तुला आता?" मी म्हटलं, की "मला फेस पॅक लावायचा सो ही वॉज लाइक, "माझ्यासाठी पण ठेव." तू येणार आहे रात्री, उशीर होईल, पण तरी पण ही वॉज लाइक, "माझ्यासाठी पण ठेव." तुमचा पण हसबंड असं करतात गाईज, की आपण काय केलं, की लगेच त्याला पण करायचं असतं. अँड प्लीज तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, तर प्लीज डू लाइक, सबस्क्राईब अँड फॉलो माय चॅनल. मी आय गेस 3 वीक्स पासून व्हिडिओज टाकते. तर माझे सबस्क्रायबर झाले फक्त माझे सबस्क्रायबर्स झाले फक्त 28. फक्त 28 सबस्क्रायबर्स झाले आहेत. आय नो यार, मी स्टार्टिंग आहे, बट स्टिल मला करायचंय. किती कमी होईल आपण मी रेग्युलर कंटेंट टाकणारच आहे. थोडा टाइम तर केलं तर जर नाही झालं तर ठीक है, बट जर झालं तर वो वीडियो तक आपने, अगर नहीं हुआ तो ठीक है, पर अगर हो गया तो अभी करने वाली हूँ. अप्लाय करूंगा आजच्या तिथे कधी कधी इन्व्हिटेशन होतं, कधी नाही होतं इन्व्हिटेशन, सो तिथे मी अप्लाय करणार नाहीये. नेटवरती पण अप्लाय करून होते. ठीक आहे. ओके. असं वाटत नाही का ते हॉरर मूव्ही जसं त्याच्यामध्ये चुडेल असते, तिने असं मास्क लावलेलं असतं, तशी दिसते. बस झालं आता किती करणार. ओके. ते थोडंसं राहिलंय का. ठीक आहे. ऑल डन. मी व्हिडिओ ऑफ करते, बिकॉज फेस पॅक लावल्यानंतर बोलायला जमत नाही आणि माझी बडबड सुरूच राहील. त्यामुळे बाय बाय. आता मी परत हे वॉश केल्यानंतर येते. ओके. इथे मी बोलत होते की मी हे वॉश करून येते म्हणणं आणि किती ड्रामा करते ना मी, बाप रे. माझा फेस कसा दिसतोय तुम्ही बघितलं, इन्स्टंट ग्लो आलाय फेसवरती. आणि हे मी घरीच केली आहे विथ झिरो कॉस्ट ऑफ एनी प्रोडक्ट. मी काहीच प्रोडक्ट यूज नाही केलेत बाहेरचे. लाईक क्लिन्झिंग मी तर मिल्कने केली होती, स्क्रबिंग पण तुम्ही बघितलं, फेस पॅक पण बघितलं. नेक्स्ट आता आपण, इतकी छान स्किन झाली आहे तर आपण ह्याला छानस आता टोनर लावूया. आता किती मस्त दिसतं ना फेस लगेच थोड्या टाइम मध्ये, आणि ह्याला कुठे बाहेर जायची पण गरज नाही आहे. टोनर त्याच्यानंतर लावत मॉइश्चरायझर, बिकॉज तुम्ही फेशियल जरी केला ना मॉइश्चरायझर. गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ हा कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा, सो की मी आणखी व्हिडिओज बनवेल. देन सनस्क्रीन. आणि हिअर छानशी अशी सनस्क्रीन अप्लाय करून आता माझं हे फेशियल कम्प्लीट झालं आहे. लगेच इन्स्टंट ग्लो दिसतोय, बघितलं का. मस्त दिसते ती स्किन. ते हेअर बँड सोबतच बेटर दिसत बघा. दॅट्स इट गाईज, स्किन किती ग्लो करते बघितलं तुम्ही माझी. दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. थँक यू सो मच. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला आवडेल तर प्लीज डू लाईक, सबस्क्राईब. जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज डू लाईक, सबस्क्राईब अँड फॉलो माय चॅनल. बाय बाय.